नमस्कार मित्रांनो, माझे नाव सुमित सदेडकर. जीवनाची मजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी आणि माझी मम्मी तुमच्यासाठी स्पेशल पुरणपोळीची रेसिपी घेऊन आलो आहोत. घरी सोप्या पद्धतीने पुरणपोळी कशी बनवायची. बऱ्याचदा काय होतं, आपण पुरणपोळी बनवण्यासाठी सर्व तयारी करतो आणि आपल्या पुरणपोळी लाटताना फाटतात आणि आपली पूर्ण मेहनत खराब होते. असं तुमच्या बाबतीतही घडत असेल तर मग काळजी करू नका. आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ते तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहेत. चला मग सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वप्रथम आम्ही 1/2 किलो डाळ घेतली आहे. ही डाळ रात्री भिजत ठेवली आहे आणि दुसऱ्या दिवशी स्वच्छ धुवून शिजवण्यासाठी ठेवली आहे. डाळ नीट शिजवून घ्यायची आहे. 1/2 किलो गूळ घ्यायचा आहे आणि तो बारीक चिरून घ्यायचा आहे. बारीक चिरलेल्या गुळामध्ये चवीसाठी वेलचीची पूड टाकायची आहे. डाळ नीट शिजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला गूळ ॲड करून घ्यायचा आहे. तो नीट मिक्स करायचा आहे. जोपर्यंत कलर येत नाही तोपर्यंत आपल्याला मिक्स करायचा आहे आणि मंद गॅसवर आपल्याला ठेवायचं आहे. तर मित्रांनो, आपले आता डाळ व गूळ मिक्स करून झालेला आहे. असा कलर येईपर्यंत आपल्याला डाळ व गूळ मिक्स करायचा आहे आणि त्यामधले जे पाणी असेल ते आटून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला पुरण आहे जे वाटून घ्यायचं आहे. हे आपलं 50% पुरण तयार झालं आहे. आता यामध्ये थोडं पुरण घेऊन मी डाळ वाटणार आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला पुरण वाटून घ्यायचं आहे. जे पुरणपोळीची जाळी मिळते बाजारामध्ये त्यामध्येच आपल्याला वाटायचं आहे. मिक्सरमध्ये आपल्याला डाळ लावून नाही घ्यायची आहे. जर आपण डाळ मिक्सरमध्ये लावले तर आपल्याला पुरणपोळी फुटण्याचे चान्सेस असतात. सो आपण ह्यामध्ये वाटले तर आपली पुरणपोळी बिलकुलही फुटत नाही. अशा पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, आता आपण 1/2 किलो मैदा घेतला आहे. त्यामध्ये आपण तेल गरम करून टाकलं आहे. तेल थंड झाल्यावरच आपल्याला टाकायचं आहे, नाहीतर आपली पुरणपोळी कडक होतात. आणि त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून नीट मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला थोडं पाणी टाकून नीट मळून घ्यायचं आहे. सो हे नीट लक्षात ठेवा, तेल थंड झाल्यावरच टाकायचं आहे त्यामध्ये. आणि आपल्याला थोडं पाणी टाकून जसं आपण चपातीचं भाकरीचं पीठ मळतो तसं आपल्याला मिक्स करून पीठ मळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला नीट पीठ मळून घ्यायचं आहे. आणि पीठ आपलं रेडी झालेलं आहे. त्यामध्ये आपल्याला आता थोडंसं तेल टाकायचं आहे आणि नीट मळून घ्यायचं आहे. पीठ नीट मळल्यावर आपल्याला 10 ते 15 मिनटं झाकायचं आहे, ठेवायचं आहे 10 ते 15 मिनटं. त्यानंतर आपल्याला पुरणपोळी करायला घ्यायची आहे. पीठ नीट मळले की आपले पुरणपोळी मस्त होतात. सो पीठ नीट मळायचं आहे आपल्याला. तर गाईज, आमचं इकडे पीठ मळून झालेलं आहे. पीठ रेडी आहे. आता आम्ही हे पीठ 10 ते 15 मिनटं झाकून ठेवणार आहोत. त्यानंतर आम्ही पुरणपोळी बनवण्यासाठी घेणार आहोत. तर आपल्याला अशा प्रकारे नीट गोळे करून घ्यायचे आहेत आतमध्ये पुरण भरण्यासाठी. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये पुरण टाकायचं आहे आणि आपण जसे भाकरीचा गोळा करतो पिठाचा तसा आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता. अशा टाईपमध्ये आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे. जो गोळा केला आहे त्या गोळ्याला आपल्याला नीट पीठ लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला हलक्या हाताने लाटायचं आहे. हलक्या हाताने लाटल्यामुळे आपली पोळी लाटताना फुटत नाही. आणि थोडंसं पीठ पळपटावर टाकायचं आहे आणि लाटायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला पोळी लाटून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला
लो फ्लेमवर गॅस ठेवायचा आहे आणि वन साईड पूर्ण पोळी भाजून घ्यायची आहे। नीट पोळी भाजली की आपली पोळी लवकर फुगते। पोळी फुगते वेळेस आपल्याला गॅस फास्ट करायचा आहे आणि त्यावर आपल्याला तुपाची धार सोडायची आहे। तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने आपल्याला तुपाची धार सोडून दोन्ही बाजूने आपल्याला पोळी नीट पलटून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपल्याला पुरणपोळी करायची आहे। पुरीसारखी पोळी गरगरीत फुगवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम दोन्ही बाजूने पोळी भाजून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला गॅस फास्ट करायचा आहे। गॅस फास्ट केल्यावर आपली पोळी पुरीसारखी गरगरीत फुगेल। तुम्ही पाहू शकता पोळी फुगल्यावर त्यावर आपल्याला तुपाची धार सोडायची आहे दोन्ही बाजूने आणि परतून घ्यायचं आहे। मित्रांनो, या सर्व टिप्स तुम्ही यूज केला तर तुमची पुरणपोळी लाटताना कधीच फाटणार नाही आणि तुमची पोळी एकदम नरम व टेस्टी बनेल। असेच इंटरेस्टिंग टिप्ससोबत नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा। तयार आहे आपली महाराष्ट्राची फेवरेट पुरणपोळी। तुम्ही पाहू शकता एकदम सॉफ्ट व टेस्टी झाली आहे। तुम्ही नक्की ट्राय करा।